नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 3 मे 2026. काल मी रात्री पोहे केलेलं, ठीक आहे. पोहे केलेलं आहे तसंच पडले, काय खाल्लं नाही पप्पानी. कारण की काय झालं, काल मी कामावरून जेवून आलतो ना, आणि आम्हासनी उशीर झाला होता कामावर, म्हणून जेवण दिलेलं 9 वाजता. करेक्ट 9:30 वाजता आले कामावरनं. आल्यावरही पोहे केलं. म्हणलं पप्पांना काय करावं, म्हटलं तर पोहे करून ठेवा, म्हटलं खातील. एवढं करून ठेवलं तर त्यांनी काय खाल्लं नाही, खायचं झोपली. आता त्यांना करायचा आहे चहा, पण चहा करण्यासाठी आता साखर नाही आहे. ही काय साखर संपल्या, साखरच नाही चहा करण्यासाठी. आई म्हणलेली साखर कुठेतरी ठेवल्या बघ, ही संपली की म्हणजे यातली साखर संपली की दुसरं कुठेतरी ठेवल्या म्हणलेली मला, पण आता ध्यानात नाही कुठे ठेवल्या साखर. कुठल्या तरी डब्यात म्हणलेली, इथं पण नाही आहे. कुठं आहे नेमकं काय कळलं. या डब्याखाली आहे का, ह्याच्यात आहे का, काय तर वजन लागायला लागले याच्यात. काय आहे, काहीतरी वजन आहे, मग ते साखर असलं असं वाटायला. हां साखर आहे. ही काय गावली साखर. करतो चहा पप्पांसाठी. आई सांगूनच गेली ती ना, डब्यात साखर ठेवलेली आहे. मग ती मला आत्ता आठवलं, म्हणलं हुडकावं तर गावली साखर. आता चहाला दूध नाही, आता चहा काळाच केला पाहिजे. कारण की दूध आणाय पण पैसे नाही आहेत माझ्याकडं. काळा करून देतो, उकाळा चहा बंद करतो, देतो पप्पांना. काळा चहा आहे, दूध नाही म्हटल्यावर काय करायचं. हे जरा कुठं ठेव, हा इथं ठेवतो. लात लागल, खाली ठेवला आहे. झोपत जायची वाटतं आहे का, ठेवलाय तिथं. लात लागेल सांगून जातोय ना, परत लात लागणार सांडणार तिथे चहा. पप्पानी भाजी चिरून ठेवल्या, 2 दिवस झाले चिरून ठेवले. काय पाक वाळूनच गेली, उगाच निवडून ठेवत्यात आहे का. कुरू वाजायला लागल्या. तंबाखूचं पान कसं वाटतं तसंही झालं या, पाक वाळून गेल्या. आता ह्याचा काही उपयोग नाही. अजून 4-5 भाज्या वाळून गेल्या आहे काय, उगाच हो आहे का. या पण भाज्या वाळल्या, ही पण बाद झाल्या भाज्या. अजून एक वर भाजी आहे, ठीक आहे. ही एक बाद झाली, ही एक फेकून द्यायला पाहिजे. म्हणजे असं उगाच आणते ती भाज्या, कारण की भाज्या आणलं नाही वाळून जातात ना. एक भाजी केली की मग दुसरी भाजी दुसऱ्या दिवशी वाळून जाते ना, असं होतं या. कुठली भाजी करायचं ते कन्फ्यूज होतं या. ती 4-5 भाज्या आणून ठेवते ती पप्पा बाजारातून. मग हे सगळं आता वाळून गेलं आहे का, याचा काय उपयोग आहे. आता इकडं ते पण वाळलं, मग आता हे सगळं फेकून दिलं पाहिजे कचऱ्यात. एक ताटात आहे असं ठेवतो, बाहेर येतो फेकून. हे काय सगळे पाणी सुटले. 4-5 दिवस झाला अशा पडले त्या भाज्या. आणि आई पण काल गेल्या गावाला, आता येईल आज संध्याकाळी. येईल का नाही ते पण काय माहीत नाही. अजून काय वाळलंय का बघायला पाहिजे. ही काय नाही, ही काल बाजारात आणली शुक्रवारी. काय वांगी आणि गवार आहेत, ठीक आहे. वांगी आणि गवार यात काय आहे, यात पण तेच आहे. काढलं नाही अजून बाजार, काल रात्री आणले का दोडका. हे असं दे साईडला. हो, ही एक वांग बाद झाले. केवढं मोठं वांग आहे बघा. कचरा बारडीत बसते का नाही काय माहिती. बारडी भरली फुल, गज बारडी भरली कचऱ्याची. आता एक काम करतो, मला जायचं आहे कामाला. आता दुसरे पोहे करण्यापेक्षा आपलं हे रात्रीचंच पोहे खातो. उगाच कशाला, कारण की वाया जाणार नाही पोहे. प्लेटमध्ये घेऊन खातो मस्तपैकी, कारण की ते फेकून देण्यापेक्षा आपलं
खाल्लेलं बरं. चांगलं आहे पोहे, मस्त लागते. ह्याच्यात फक्त मिरची, मावळी आणि कांदा एवढं 3च वस्तू टाकल्या. कढीपत्ता नाही टाकला, शेंगदाणे टाकला नाही, कोथिंबीर टाकलं नाही. कारण की कोथिंबीर पण नाही आहे, फ्रीजमध्ये कढीपत्ता पण नाही. मागं झाड आहे बारकं कढीपत्त्याचं, पण ते आता लय बारकं झाड आहे ना, पण मस्त लागते खायला. मित्रांनो, आई आत्ता आली गावावर ना. किती वाजता आली? 11 वाजता सकाळी. 11 वाजता वे. आणि ह्यो आहे मामाचा मुलगा अर्जुन. ह्यो पण मागं लागलेला ना. मागं लागलेला का ह्यो? येणार म्हणून. सुट्टे पडलेत वय. किती दिवस? 15. ह्याचं नाव आहे अर्जुन, सगळ्यात छोटा मुलगा मामाचा. त्यामध्ये सगळी ह्यो एवढा मागं लागलेला आहे, काय सांगायचं. लय मागं लागलेलं म्हण तू. खरं का? पण इथं पोरं कुठं आहेत खेळायला खरं? एकटा तुम्ही काय होते? गमतंय काय? गमते की गमतंय म्हणतोय. आणि जाणार कधी? पुढच्या महिन्यात 15 तारखेला. पण इथं पोरं नाहीत ना खेळाय. एकटा होती की आमचा दादा येणार आहे की किती तारखेला? 6 तारखेला. दादा येणार आहे वे. दादा माझा भाऊ येणार आहे. खेळायला येते की न्यायला काय खेळायला खेळायला तुझ्यावर. कसं आहे, असं बोलतोय, बोलण्यामध्ये टॅलेंट आहे याच्यामध्ये. आणि चहा करी की थोडा. हा पेप्शान द्या इकडे तर दाखवली पेप्सा किती आहेत. बघू. बघ पेप्शान द्या मगाशीच जाऊन आणले. अबा बाबा एवढे पेप्शा पसरून ठेवलेत की काय? घट्ट झाले काय? घट्ट झालेत की घट्ट झाले. पेप्शा काय आणून खाऊ ठेवलेत. की हा, नको नंतर. पेप्शा आणून ठेवलेत ना. अबा ये बघ बॉटले बघ गाव कसले आणले. ह्याला पेप्शा आवडतात ना, त्यामुळे आणून ठेवलेत पप्पांनी. घट्ट झालेत पेप्शा. आणि आंबा बघ कसला आंबड्या खाल्लायच ना आंबड्या. आंबा खाल्लास काय म्हणते? तू एकटाच आलायस वय? होय आणि ती दोघं घरात. घरात वय? मम्मी पण येणार आहे 13 तारखेला. 13 तारखेला. हा जरा बाहेरून चहा पितो, कारण की उकडते ना थोडंसं. लय उकडते भयंकर. ओला कधी येतोय? राहुलदा आता संध्याकाळी 7ला. मंदिर बघ कसलं रंग दिलेत मंदिरला पण. भारी आहे ना मंदिर? होय. आवडलं का तुला? एवढा उन्हात रंग देतात. आवडलं का तुला मंदिर? मंदिर करतात. 4-5 दिवस लागलेला कर त्याला. होय. तुला मार्क किती पडली परीक्षेत? 80. काय सांगते, खोटं बोलतोय? 80? खोटं तुमच्या मम्मीला विचार. होय का? खरं? होय. मला वाटत नाही तुला 80 मार्क पडली. तुला किती पडलेत मग 12वीला? 12वीला हा मला 50च पडलेत. मग फास आहेस ना? फास आहे. मग नापास हो. खरं? नापास का झाला नाहीस? अभ्यास केला म्हणून झालो नाही का? अभ्यास करून नापास झाला असलास ना? तुला एवढे 80% मला वाटत नाही मार्क पड. खोटं बोलतेस तू. पडल्यात. होय, खरं पडल्यात? खरं पडल्यात? एवढा हुशार आहेस? 70%. कोणाला पडले? ए नाही रे 96% पडले. कोणाला? आपल्या मंदारला. किती? तिसरीला आहे जे तिसरीला आहे. मंदार ना. हा बारका म्हणून एवढं काय अवघड नसेल तुझा पण परिसर मध्ये जरा कमी देऊ. हा मलाच माहित नाही मंदार किती वेळा आहे काय. आता 4थीला जाणार देऊ. हा